आता सोयाबीन आपल्या सोयाबीनची बी पिकवण्याची शेतीची कुवत कमी झाली. आता इथून पुढे तुमच्या शेतामध्ये 5 क्विंटल 4 क्विंटलवर सोयाबीन येईल. जे सुरुवातीला तुमचं 12 क्विंटल 13 क्विंटल 14 क्विंटल दिलं तर ते देणार नाही. तुम्ही सरी पद्धत टोकन पद्धतीनं लावायला सुरुवात करा. कापूस लावायला सुरुवात करा. 1 वर्ष कापूस लावा, 1 वर्ष सोयाबीन घ्या, 1 वर्ष मूग उडीद घ्या. मूग उडदाला जर भाव बघितला तर 10 ते 15 हजार आहे आणि आपल्याकडे मूग चांगल्या पद्धतीने पिकतो. एकरी माझ्या अंदाजानं 10 ते 12 क्विंटलच्याही पेक्षा जास्त पिकतोय. मूगही पिकतोय, उडीद पिकतोय. थोडे कष्टाचे काम आहेत. आपण त्याच्यासाठी अनेक मशिनरी पण निघाले. त्याचा जर उपयोग करून जर आपण केलात समजा तर आजच एक जाहिरात आली. ज्यांच्या महिलांचे बचत गट आहेत, आत्ताच आली 1-1.5 घंट्यातली जाहिरात. त्यांना शासनाने 24 लाखाचं ट्रॅक्टरसाठी हार्वेस्टरसाठी अनुदान आहे. 24 लाखामध्ये तुम्हाला 60% त्यांनी शासन द्याले. 60% द्याले म्हणजे 10 लाखाला 6 लाख रुपये द्याले म्हणजे 13-14 लाख रुपये त्यांनी तुम्हाला अनुदान म्हणून द्याले. महिला बचत मग तुमच्याच घरच्या महिला आहेत ना. मग आता मलाच मिळावं असं काय, घरच्यांना तर मिळालं म्हणजे तुमच्याच घरी आलं की. तर महिला बचत गटाच्या माध्यमातून 10 लोकांचा जर गट असेल तुमचा तर ते गट जर रजिस्टर केला तर तुम्हाला 24 लाखाचं म्हणजे आता मी सांगाल 14 लाख रुपये तुमच्या गावात येणार आहेत. तुम्हाला किती टाकायचे 10 महिलामध्ये 10 लाख रुपये टाकायचे. 10 लाख टाकलं तर 24 लाखाचं साहित्य झालं. त्या अशा अनेक योजना आहेत. तर शासन मोठ्या प्रमाणात काम करत आहे. पण तुम्ही पण त्या पद्धतीने शेतकरी म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्या खताचे फवारणीवर तुम्हालाही माहीत नाही. तुम्ही एवढ्या शेतकऱ्यापैकी एक जण सांगा की आळी पडल्याच्या नंतर कुठलं औषध मारायला पाहिजे, तुमचं फर्टिलायझर कोणतं. तुम्ही मग तुम्हाला कोणालाच माहीत नाही. तुम्ही काय करता, दुकानदाराकडे जाता. दुकानदाराकडे जाता, अशी अशी आळी पडली, हे आळी आहे आणि औषध दे. तो आळीचं तर मरायचं औषध देतोच, त्याच्यासोबत 2 टाणी देतो. कशाला माहीत नाही, गरजही नाही, पण 2 टाणी देतो. बिल किती फवारणी पहिली 1200 रुपयाचं औषध घेतल्याशिवाय तुमचं मन समाधान आहे. पण ह्याच्या माध्यमातून गेलं तर 100 ते 150 रुपयामध्ये तुमची आळी पूर्ण मरते. तुम्हाला काय देणं घेण्याचे, किती पावरचं आहे, तुमची आळी मेली बस झालं ना. त्याच्यापेक्षा त्यांना पावरचं किती जरी असलं तर तुमच्या काय उपयोगाचं आहे का. पावरचं देण्यापेक्षा तर ते आळी मेली बस झालं. या उद्देशानं काम करावं एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि तुम्ही केला तरच तुमच्या फायद्याचं आहे आणि नाही केला तर तुमचेच पैसे चालले, माझे नाही चालले समजा तर तुमचेच पैसे चालले. ह्याचा तुम्ही पुरेपूर थोडासा अभ्यास करावा. मी अजून इथं 1-2 ट्रेनिंग लावणार आहे. त्या काळामध्ये या तुम्ही. हे बघा, दिवसभर काम करता, 500 रुपये 1000 रुपयाचं काम करता आणि इथं जर 1-2 घंटे वेळ जर दिला समजा तर तुमच्या वर्षाकाठी 2 सीझनमध्ये 10 ते 15 हजार वाचले. आणि इथं जरी आला समजा तुमचा 1 दिवसाचा टाइम गेला, 500 रुपये जरी बुडाले तरी वर्षाकाठी 1 एकरच्या मागे 10,000 रुपयाच्या जवळपास वाचवले. त्या पद्धतीने तुम्ही काम करा. माझी अपेक्षा आहे आता तुम्ही तुमचं ठरवा. धन्यवाद.